काही दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये दंगल घडवण्यात आली होती आणि त्या दंगलीनंतर आता बीडमधील अर्धमसल्या गावामध्ये एका मशिदीमध्ये स्फोट घडवण्यात आला. हे तेच बीड आहे ज्या बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंचांची इतक्या निगृणपणे हत्या केली जाते आणि त्यामध्ये या सरकारमधील एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागतो. आणि आता बीडमध्ये एका मशिदीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात येतो आणि त्या बॉम्बस्फोटात पकडले गेलेले आरोपी त्यातला एक आरोपी सोशल मीडियावरती जिलेटिनची कांडी हातात घेऊन आणि सिगरेट ओढतानाची रील टाकतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जिलेटिनच्या कांड्या ह्या भाजीपाल्यासारख्या मार्केटमध्ये विकल्या जात आहे का? आणि असल्या लोकांकडे ह्या जिलेटिनच्या कांड्या आल्या कुठून? म्हणजे कुठल्या संघटनेना यांना पुरवल्या? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे की हिंदू मुस्लिम जो देशाची एजन्सी काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये घेतली आहे. स्पेशली या राज्य सरकारच्या काही मंत्र्यांकडे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं खातं त्यांच्याकडे आहे. म्हणजे असेल, झटका असल्या विषयावरून भडकवटवणं असेल किंवा कबरी पाडा, त्यानंतर मशिदीत घुसून आम्ही मारू, अशा प्रकारे जे मंत्री अशा प्रकारे बोलतात आणि नंतर जर समाजामध्ये अशा प्रकारचं दूषित वातावरण निर्माण होणार असेल तर माझा प्रश्न आहे की जिलेटिनच्या कांड्या ह्या लोकांकडे आल्या कुठून आणि त्यांच्या मनामध्ये जे विष आलं, जे ह्या थराला गेले की आता त्यांना मशिदीमध्ये स्फोट घडवायचा आहे, इतका द्वेष त्यांच्या मनामध्ये कुठून आला, हे राज्य सरकार शोधणार आहे का? आणि ज्या लोकांना इथल्या भाजप सरकारने एजन्सी दिली आहे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचं, ती एजन्सी ते वापस घेणार का? म्हणजे आता महाराष्ट्र ही आता तिसरी प्रयोगशाळा बनणार आहे का? म्हणजे युपी, गुजरात या ठिकाणी तुमची प्रयोगशाळा आता जर थांबली असेल आणि आता तुम्हाला जर महाराष्ट्रात वाढवायची असेल तर ते आता महाराष्ट्राची जनता याला सहन करावं लागणार आहे.